यानंतर बघूयात अयोध्येतल्या बातम्या। राम मंदिर लोकार्पण सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी आजपासून 11 दिवसांचं अनुष्ठान करणार। पंतप्रधान मोदींनी शेअर केला खास व्हिडिओ। अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये 2400 किलोची घंटा बसवणार। आग्र्याच्या जलसैरामधून घंटा मागवली। घंटेचा आवाज 3 किलोमीटरपर्यंत ऐकू येणार। 22 जानेवारीचा राम मंदिर लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी अयोध्या नगरीमध्ये दीपोत्सव साजरा केला जाणार। अयोध्या नगरी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघणार। राम मंदिर लोकार्पण सोहळ्यापूर्वी शरयू नदी किनारी भव्य रामनाम यज्ञाचं आयोजन। 14 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान यज्ञाचं आयोजन। या महायज्ञासाठी नेपाळमधून 21 पुरोहित येणार। राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर महाप्रसाद बनवणार। तब्बल 7000 किलोचा महाप्रसादाची तयारी। 1.5 लाख भाविकांमध्ये महाप्रसादाचं वितरण। अहमदाबादहून अयोध्येला जाणारं पहिलं विमान आज रवाना। राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या वेशामध्ये प्रवासी विमानतळावर दाखल। अयोध्येमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी बनवण्यात आले विशेष रेलिंग। मंदिराच्या जवळपास 500 मीटर अंतरापर्यंत सुरू होणार दर्शन रांग। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्टीलचे फोल्डेबल रेलिंग बसवण्यात आले। राम भक्तांसाठी महत्त्वाची बातमी। 20 तारखेपासून जुन्या राम मंदिरातील दर्शन होणार बंद। 23 तारखेला नव्या राम मंदिरात घेता येणार दर्शन। अयोध्येतील तपस्वी छावणीमध्ये दीपोत्सवाची तयारी सुरू। बालपणी रामलल्ला ज्या जागेवर खेळत ती जागा म्हणजे तपस्वी छावणी। 2100 दिव्यांच्या प्रकाशात हा परिसर उजळणार।